आज त्या 26 निष्पाप लोकांना खरी शांती लाभेल। आज आम्ही शांत झोपू शकतो, असे भावनिक शब्द आसावरी जगदाळे यांनी पुण्यात उद्गारले। 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलेल्या 26 नागरिकांमध्ये जगदाळे यांचे वडीलही होते। जगदाळे यांच्यासह 26 जणांची क्रूर हत्या करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेव अंतर्गत झाला असल्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आसावरी जगदाळे यांच्याप्रमाणेच इतर मृतांच्या नातेवाईकांनीही ऑपरेशन महादेवबाबत समाधान व्यक्त केलेलं आहे। 28 जुलै रोजी श्रीनगर जवळील महादेव टेकड्यांवर सुरक्षा दलांनी राबवलेल्या कारवाईत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आणि त्यांच्यासह 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ऑपरेशन सिंदूर संदर्भातील चर्चेत या तिघांना पहलगामचे कसाई असल्याचं म्हटलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दोषी असलेल्या दहशतवाद्यांना मोकळे सोडले जाणार नाही, हा संदेश देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं। या मोहिमेद्वारे पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। गेल्या 3 महिन्यांपासून अधिक काळ भारत पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारांना शोधत होता। अखेर 28 जुलै रोजी ही मोहीम यशस्वी ठरली। मी भारतीय लष्कर आणि भारत सरकारचे मनपूर्वक आभार मानते। आज त्या 26 निरपराध नागरिकांना खरी शांती लाभेल। आज आपणही शांततेत श्वास घेऊ शकतो। अशी क्रूर घटना पुन्हा कधीही घडू नये आणि आपल्या देशात कायम शांतता नांदावी हीच आमची प्रार्थना आहे, अशी प्रतिक्रिया आसावरी जगदाळे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेली आहे। या प्रकारच्या अमानवी कृत्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने महादेवसारखी कठोर आणि ठोस कारवाई सातत्यानं राबवावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे। पहलगाम हल्ल्यात पतीला गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ईशान्या द्विवेदी यांनी इंडिया टुडे टीव्हीशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्यात। पतीचा मृत्यू झाल्यानंतर माझ्या आयुष्यात एकटेपणा आलेला आहे। कुणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती, पण मग मला जाणवलं की जर मी बोललेच नाही तर लोकांना समजणार तरी कसं की माझ्यावर काय ओढावलंय। जेव्हा लोक माझ्या वेदना समजून घेतात तेव्हा त्यांचे पाठबळ मला उभं राहण्याची ताकद देते। मी सध्या ज्या संकटातून जात आहे ते कुणालाही अनुभवायला लागू नये, असं देखील त्या म्हणाल्या। आज मी माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबासाठी आधार आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तेही माझी तितक्याच प्रेमाने आणि आदराने काळजी घेत आहेत। ही जबाबदारी दोन्ही बाजूंनी निभावली जाते। मला अभिमान वाटतो की मी अशा समाजात राहते जिथे माझ्या आजूबाजूचे लोक, माझे मित्र, कुटुंब, शुभमचे मित्र माझ्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत। तेच माझे खरे आधारस्तंभ आहेत, असंही ईशान्या द्विवेदी म्हणालेले आहेत। मृत कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी NIAशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास होता की हे भयावह कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांना योग्य शिक्षा दिली जाईल। आज ते दहशतवादी ठार मारण्यात आले, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे।